बदलापूर पूर्वेतील जुवेली गाव परिसरात उभ्या असलेल्या एका कारमध्ये महिला आणि ओला चालकाचे धारदार शस्त्राने हत्या केलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या दुहेरी हत्याकांडातील सर्वात महत्वाचा साक्षीदार ठरलेला मृत महिलेचा अवघा 3 वर्षाचा मुलगा सध्या पोलीस तपासाचा केंद्रबिंदू बनलाय. मृत महिलेची ओळख मनीषा भोसले राहणार बदलापूर, तर मृत पुरुषाची ओळख गणेश शिंदे राहणार घाटकोपर मुंबई अशी झाली आहे. गणेश शिंदे हा ओला कॅब चालक असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी पोलिसांना महिलेचा 3 वर्षाचा मुलगा जिवंत अवस्थेत आढळून आलाय. मुलाने पोलिसांना दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार ओला चालकानेच माझ्या आईवर चाकूने वार केले असे सांगितल्याने तपासाला नवे वळण मिळाले. मात्र पोलिसांनी अद्याप या जबाबावर अंतिम निष्कर्ष काढलेला नसून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. या प्रकरणात नेमके काय घडले, महिलेची हत्या चालकाने केली की तिसऱ्या कोणीतरी दोघांचीही हत्या केली, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. घटनास्थळावरील पुरावे, फॉरेन्सिक तपास आणि शवविच्छेदन अहवालाच्या आधारे सत्य समोर येण्याची शक्यता आहे. या दुहेरी हत्याकांडाचा तपास पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके कामाला लागली आहेत. या धक्कादायक घटनेमागील नेमके कारण काय, याकडे संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे लक्ष लागले. दरम्यान एका कारमध्ये 2 मृतदेह आणि त्यांच्यासोबत 3 वर्षाचा मुलगा आढळल्याने बदलापूर परिसरात भीती व चर्चेचे वातावरण निर्माण झाले. बदलापूर ईस्ट पोलीस स्टेशन अंतर्गत सदरची घटना आहे. यामध्ये खबर मिळताच बदलापूर ईस्ट पोलीस स्टेशनचे प्रभारी घटनास्थळी पोहोचले आणि घटनास्थळी पोहोचून हे 2 अनोळखी जे मृतदेह या संदर्भाने त्यांनी खात्री केली असता बदलापूरलाच राहणारे जी महिला मृतक आहे ती इथूनच 1-1.5 किलोमीटर अंतरावर राहते. भोसले कुटुंबीय जवळपास 2 वर्षापासून इथं राहतं. त्यातली ती महिला आहे आणि जो पुरुष मृतदेह सापडलेला आहे तो त्याचं नाव शिंदे आहे, गणेश शिंदे. तो घाटकोपर इथे राहतो. यांचे एकमेकांशी काय संबंध आहेत किंवा काय कारणाने ते इथं आलेले आहेत या दृष्टीने आपण तपास करत आहोत. प्राथमिकदृष्ट्या जी माहिती मिळालेली आहे, जो आय विटनेस आहे या महिलेचाच मुलगा जो आहे तो त्यांनी सांगितलं की ह्या ओला ड्रायव्हरनीच तिला मारलेला आहे आणि पुढची काय नक्की घटना आहे, त्याला कोणी मारलं किंवा त्यांनी सेल्फ इन्फ्लिक्टेड इंजुरी करून घेतलेल्या आहेत का, या अनुषंगाने पण आमचा तपास सुरू आहे. नक्की काय कारण आहे लवकरच याबद्दलची माहिती आम्ही आपल्याला सादर करू येईल. परंतु जी महिला आहे त्या महिलेच्या नातेवाईकांना संबंधित जो पुरुष आहे किंवा जो गणेश शिंदे नावाचा जो युवक आहे त्याबद्दल तो ओळखीचा नाही आणि त्यांच्या संपर्कातलाही नाही. अगोदर त्या चाकूने संबंधित महिलेला त्यांनी मारलेला आहे आणि प्राथमिकदृष्ट्या आम्ही जे मृतदेह आहे ते PM साठी पाठवलेले आहेत. त्याची आम्ही खात्री करून घेतो. हे सुसाईड अटेम्प्ट त्यांनी करून स्वतःला संपवलेलं आहे का याविषयी पण आमचा तपास सुरू आहे.